नमस्कार, मी निमिषा. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. बिहारमध्ये जेडीयू भाजप सरकार कोसळलं. नितीश कुमारांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा. शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार. 18 जणांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. नव्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्यभरात जल्लोष. कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी. कार्यक्रमांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. ज्या पक्षाचे 2 मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत त्यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही. सुप्रिया सुळेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर. अक्कलकोटच्या पितापूर गावात पुराच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा. पूल नसल्यानं अखेरचा प्रवासही खडतर. कृष्णामाईचा दत्तगुरूंच्या पादुकांना स्पर्श. नरसिंहवाडी मंदिरात पार पडला दुसरा दक्षिण द्वार सोहळा. आणि आता पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्या क्रमांकावर शपथ घेतली आहे. त्यामुळे नगरमध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. उत्साही कार्यकर्त्यांनी यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर धुळ्यात शिंदे गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला. दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. यवतमाळच्या दारवा दिग्रस मतदारसंघाचे संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क कार्यालयात एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पोहरादेवी येथील मंदिर परिसरात समाज बांधवांनी जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी यावेळी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. त्यानंतर औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय. चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. छत्रपती शिवाजी चौकात कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केलाय. तर चंद्रकांत पाटील यांना 2019 मध्ये असलेली सर्व खाती देऊन कोल्हापूरचे पालकमंत्री करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर वरण गावात भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. महाजन यांना मंत्रिपद मिळाल्याने आता जिल्ह्याचा विकास होईल असा विश्वास माजी नगरसेवकांसह नागरिकांनी व्यक्त केलाय. जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. भाजपकडून गिरीश महाजनांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर महाजन यांच्या समर्थकांनी नाचत तसत फटाके फोडत जल्लोष केल्याचं पाहायला मिळतंय. उदय सामंत यांनी शपथ घेताच त्यांच्या कुटुंबियांकडून आनंद व्यक्त करण्यात आलाय. तर कणकवलीत कार्यकर्त्यांनी फटाके फोडत तसंच पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी उदय सामंत यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दीपक केसरकर यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर सावंतवाडीत त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. केसरकरांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याचा आनंद या ठिकाणी साजरा केला जातोय. शंभूराज देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर पाटण मतदारसंघात एकच जल्लोष करण्यात आलाय. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत तसंच शंभूराज देसाई यांच्या नावाचा जयघोष करत आनंद व्यक्त केलाय.
सुरेश खाडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर सांगलीतल्या मिरजेत भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसंच मिठाई वाटून आनंद साजरा केला गेला। विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर नंदुरबारमधील गावित यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। फटाके फोडत तसंच पेढे वाटून त्यांनी आनंद साजरा केला। भाजपचा आदिवासी चेहरा म्हणून त्यांना संधी दिल्यानं त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये समाधान व्यक्त केलं जातंय। राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर नगरमधील लोणी येथे त्यांच्या मतदारसंघात आनंदाचं वातावरण आहे। जनसेवा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केलाय। दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यानंतर मालेगावात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केलाय। मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आनंद साजरा केला। गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जल्लोष करण्यात आलाय। गुलाबराव पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आली आहे। यामुळे पालखीमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर पंढरपुरात त्यांच्या कुटुंबियांनी जल्लोष केलाय। फटाक्यांची आतषबाजी करत यावेळी आनंद साजरा करण्यात आलाय। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं चंद्रपुरात जल्लोष करण्यात आला। भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नाचत आनंद व्यक्त केला। मुनगंटीवारांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानं जिल्ह्यात रखडलेले मोठे विकास प्रकल्प वेगानं पूर्ण होतील अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। भाजप आमदार अतुल सावे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर औरंगाबादमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अतुल सावे यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद साजरा केला। यावेळी फटाके फोडत एकमेकांना पेढ्याचं वाटप करण्यात आलंय। राज्यात मिनी मंत्रिमंडळ का होईना त्याचा विस्तार झाला, मात्र पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता तर ते अधिक संयुक्तिक झालं असतं, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे। दीड महिने राज्यात सरकारच नव्हतं, कारण यांचे वाद मिटत नव्हते। मात्र आता नव्या मंत्रिमंडळाला माझ्या शुभेच्छा असल्यानं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय, कायदेशीर बेकायदेशीर या गोष्टी न्यायालयात ठरतील, मात्र जनतेसाठी चांगली कामं करा असा सल्लाही थोरातांनी दिलाय। कोल्हापुरात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। अब्दुल सत्तार यांचा भ्रष्ट मंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। यावेळी संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यानं त्यांचाही निषेध करण्यात आलाय। औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिरसाट यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय। शिरसाटांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं कार्यकर्ते नाराज झालेत। बीडच्या केज तालुक्यात रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे। हे खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तब्बल 1 तास रस्ता रोको करण्यात आला। अंबेजोगाई बीड या राष्ट्रीय महामार्गावर हा रस्ता रोको करण्यात आला। पुढील 15 दिवसात रस्ते दुरुस्त करा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। सोलापुरात मराठा संघटनांनी आंदोलन केलंय। मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेनं चक्काजाम आंदोलन केलंय। सोलापूर तुळजापूर महामार्गावर रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आलं। अकोल्याच्या तेल्हारा शहरातील अतिक्रमण हटवण्यात आलंय। त्यामुळे लघु व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। या व्यावसायिकांनी पर्यायी जागेची व्यवस्था करावी अशी मागणी करत आंदोलन केलं। यावेळी त्यांनी भर पावसात पायी यात्रा काढली।
अकोल्यातील बाळापूरमधील मन नदीपात्रात सकाळच्या सुमारास एका 73 वर्षीय महिलेचा मृतदेह नागरिकांना आढळून आला। यावेळी बचाव पथकाच्या मदतीने या वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। दरम्यान या महिलेचा आधार कार्ड, मोबाईल आणि एक चिठ्ठी नदीकाठावर आढळून आली आहे। या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। अकोला रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीला आग लागल्याची घटना घडली आहे। सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। यामुळे मोठा अनर्थ टळलाय। दरम्यान ही आग कशामुळे लागली होती हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्याने चक्क पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांनी अंत्ययात्रा काढली आहे। नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जातानाची मनाला चटका लावणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे हजारो हेक्टरवरील खरीपाच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय। तसंच नदीकाठावरील शेती पूर्णपणे खरडून गेली आहे। त्यामुळे आता शासनानं शेती पंचनाम्यासाठी कोणतेही निकष न लावता सरसकट भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे। यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील सालोडमध्ये नदी नाल्यांना पूर आलाय। यावेळी एक जण वाहून जात असल्याचं स्थानिकांच्या लक्षात आलं। त्यानंतर तात्काळ गावातील दोघांनी पुराच्या पाण्यात उडी घेत त्याला वाचवलंय। सुदैवाने यावेळी नंतर दोराच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्यात यश आलंय। पालघर जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वारणा धरण 85% भरलंय। त्यामुळे धरणातून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट दिलाय। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या सर्व शाळांना सुटीचे आदेश दिलेत। या आदेशाचं उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे। अकोल्यात पावसाची संततधार सुरू असून दगडपारवा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या धरणातील पाणीसाठा 88% पोहोचल्याने 2 दरवाजे उघडण्यात आले। दगडपारवा धरणातून विद्रुपा नदीत पाण्याचा विसर्ग केला जातोय।